कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असे काय बघताय? तुमच्याकडे कुठे बघतोय? ते सांता क्लॉजने दिलेल्या साडीकडे बघतोय। काय भारी दिसते साडी, या नंतरच हटत नाही। हो का? हा नाही तर काय, रंग तर असला खुलून दिसतोय की नाही। फक्त एकाच गोष्टीची कमी आहे हो। काय? हे बघ, अहो चाफा, मला आता एवढा आणलाय तर आता येऊ चाफ्याचा दरवळ अख्ख्या घरभर पसरून दे। तुम्ही तयारी कधीपासून सुरू केली तो? साड्या, गजरा, फूल म्हणजे आता तुम्ही नवरात्रीची तयारी कावापासून करताय? तुम्ही त्या देवीसाठी घरालाय, आम्ही आमच्या देवीसाठी घराले। काहीतरीच काय अधिपती। हो हे बघा, मी तुम्हाला ह्याच्या आधी मी 10 वेळा सांगितलंय, याच्यानंतर मी 10 वेळा सांगेन। आमच्या मनाच्या गाभाऱ्यात 3 देवी आहेत, एक आमच्या आईसाहेब, एक अंबाबाई आणि एक तुम्ही। आता आईसाहेब तर इथं नाही आहेत, पण अंबाबाईसाठी तुम्ही करायला लागलाय, मग तुमच्यासाठी आम्ही करणार ना, म्हणून तर ते गजरा आणि फुलं आणली। माझीच नजर नको लागायला, राहू दे। काय अधिपती? नाही नाही नाही, ते नजर लागू नये म्हणून ते काजळाचं तीट लावतात ना। काजळ डबी कुठे? हो राहू ते दे। काय झालं? थांबा थांबा थांबा, काय? हे काय इथंच आहे काजळाची डबी, थांबा हलू नका। झालं? नजर नको लागायला तुम्हाला कोणाची। थांबा थांबा, येणार येणार। चंद्र बी लाजला तुमच्या रूपाच्या चांदण्यानं, बरं का? चंद्र बी लाजला तुमच्या रूपाच्या चांदण्यानं, दृष्टी नको लागायला तीट लावतो काजळाने। बस झाली तुमची कविता। जमली जमली, एकदम दणकन जमून गेली। राहू दे बस बस, आता अजून कविता व्हायच्या आधी बस, या देवीची आराधना झाली, आता त्या देवीची पूजा करूया चला। आज आता तुमचं काय चाललंय? झालं? तो वस्तू गायब करण्याचा प्लॅन फुसका निघालाय तुझा। एवढं रात्रभर जागून ते केलं, पर त्याचा काय उपयोग? समधी जण खुश आहेत, कोणाला काय बी फरक पडलेला नाही। असू देत की, आता नसेल फरक पडला, मी अभि काय हार मानणारीतली नाही, हे तुला बी चांगलं माहित आहे। लई उड्या मारतात ना व आनंदात, त्या आनंदावर इरजन कसं घालायचं का ते या दुर्गेश्वरीला चांगलंच माहित आहे। मग वाट कशाची बघायलीस? इरजन लागायची? कर की काहीतरी। थांब की, करणार म्या। आपण आजपर्यंत जे काही करत आलोय का नाही, त्या त्या येळेला आपल्याला अपयशच मिळालंय, कारण आपण योग्य येळेला योग्य गोष्ट केलीच नाही। आता बघ, त्या योग्य येळेला योग्य गोष्ट करणार, बघशील तू। आणि आता तू इथनं जा, मला जरा विचार करायचा, जा जा। एवढी कसली घाई? पडला असता की। अहो घाई म्हणजे घटस्थापनेची वेळ झाली ना, जायला नको का? तसंही मी पडले तर तुम्ही आहात की सावरायला। ते आहे म्हणा, तशी 7 जन्माची कमिटीच आहे आपली। कमिटमेंट असतं ते। असू देवा, आमच्यासाठी ती कमिटीच असते पहिल्यापासून। बरं ठीक आहे, कमिटी तर कमिटी। कमिटी आपली 2 सदस्यांची कमिटी। चला आता लवकर, खाली आपली घरची कमिटी वाट बघत असेल। थांबव जरा, जरा बरं वाटतंय, लई दिवसांनी आपण असं मोकळं बोललो आहे का नाही? नाही तर काही ना काहीतरी येतेच, सारखं काहीतरी घडतेच, काय करायचं आता? आपला बी नाव इलाज झालाच। पहिले तर आपले भांडणाचे दिवस होते सुरुवातीला,
पण त्या भांडणात पण वेगळीच मजा होती हा. तुम्ही रागा रागात काय काय बोलायचं असं असं करून मला लय भारी वाटायचं. म्हणजे मुद्दाम चिडवायचात तुम्ही? असं नाही हो, पण भारी होत. आधी सगळे ते भांडणाचे दिवस होते, नंतर तुम्हाला आमचं प्रेम कळलं, नंतर तुम्ही आमच्या प्रेमात पडला. आता जरा थोडे दिवस जरा व्यवस्थित काही ना काही चाललं होतं, पण परत त्याच्यात हे सगळं घडलं. त्याच्यात आपल्यालाच वेळ मिळत नाही हो. ठीक आहे. हे चढ उतार तर काय सुरूच राहणार. तुम्हाला आठवतंय का मागच्या नवरात्रीला आपण जस्ट जेजुरीला जाऊन आलतो, आठवतंय? आणि तिकडे तुम्ही ती उन्हातानाची लोटांगण घातली होती, आगा तापानं फंपनला होता तुम्ही आल्यावर, आठवतंय? आणि तुम्हाला तुमच्या घराकडे जायचं होतं, तिकडे आई बाबांना भेटायला तू, आणि इकडे सण होता त्यामुळे तुम्ही जाऊ शकला नाही हा. तेव्हा तुम्ही काय एवढं लय माझ्या संग बोलत बी नव्हता, त्यामुळे मला बी सांगताय यायचं नाही तुम्हाला. पण मला सारखं तुमच्या संग बोलायचं असायचं, तुमची काळजी वाटायची, तुमची विचार करावीशी वाटायची, पण आपल्यात लय अंतर होत होता. तुमच्याकडून नव्हतं, फक्त माझ्याकडून होतं. त्यावेळी तुम्ही माझी किती काळजी करत होता मला दिसत होतं. कोणी काही म्हणू, मला माहितीये तुम्ही खूप हुशारीनं मला गरबा खेळायला बोलवलं होतं. खरंच तिकडे तुम्ही आई बाबांना बोलवलं, नाहीतर आमची भेट कशी झाली असती. मला तर इतका आनंद झाला होता, मला कळत होतं हे सगळं तुम्ही केलंय म्हणून. त्यावेळी मी बोलू शकले नाही तुम्हाला. आपलं असंच होतं ना, आपल्यासाठी घरातली माणसं कितीतरी लहान सहान गोष्टी करत असतात, पण आपल्या लक्षातही येत नाही. आपण गृहीत धरतो, आपल्याला असं वाटतं की त्यांचं कामच आहे ते. साधं थँक्यूही म्हणत नाही. हो, आता तुम्ही काय मला थँक्यू बिंक्यू म्हणत होता ना का? माझ्यासाठी इतकं सगळं करणारा माझा नवरा आहे, मी त्याला थँक्यू नाही म्हणायचं? म्हणणार, 1000 वेळा म्हणणार. मग आम्ही तुम्हाला 10,000 वेळा म्हणणार. मग मी 1,00,000 वेळा म्हणणार. आम्ही 10,00,000 वेळा म्हणणार. मी 1 कोटी वेळा म्हणणार. आम्ही 10 कोटी वेळा म्हणणार. मी 100 कोटी वेळा मी म्हणणार. 200 कोटी वेळा मी म्हणणार. 300 कोटी वेळा म्हणणार. हो, बस. यो लिलाव काही छापायचं नाही, तुम्ही जिंकला बस. चला, खाली वाट बघत असतील पूजेसाठी. मी बघतो तयारी कुठवर आल्या, तुम्ही पडदेशी आवारान चला. काय ग शांता, तू एकटीच करते सगळं? अहो नाही वहिनी साहेब यायला तोवर मला जेवढं होईल तेवढं करावं. सगळं आलंय ना ग इथे. ते रिकाम माती दिसत नाहीये, धान्य पण नाही, आणि विड्याची पानं कुठे आहेत? काल तर इथंच ठेवलं होतं. हा, आणलीस का ती इकडे? होय होय. कुठे ठेवलीस मग? काय ग, इथे आत ठेवलेस का बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.